आपकी अदालतमध्ये पॉप आणि रॅप स्टार बादशाहवर आरोप आहे की हे सगळ्यात जास्त कन्फ्युज्ड आहेत. बादशाह खरं नाव आदित्य प्रतीक सिंग सिसोदिया. हो. घरातलं नाव बिट्टू. हो. रॅपरचं नाव कूल इक्वल. हो. आणि लोकांसाठी बादशाह. हो. इतकं कन्फ्युजन काय आहे नावामध्ये? सर, आदित्य आईने ठरवलेलं, प्रतीक बाबांनी ठरवलेलं. तर काय माहित त्यांना स्वतःवर विश्वास होता की नाही. मग त्यांनी ठरवलं की चला दोघांनी नाव ठेवूया. सिंग सिसोदिया तर आडनाव आहे. तर आता दोघंही गावावरूनच आलेले. तर गावात कोणाला आदित्य प्रतीक बोलताच यायचं नाही. तर ते म्हणायचे याचं काहीतरी छोटं नाव सांगा. तर मग बिट्टू नाव ठेवलं. हां, तर मग बिट्टू हाक मारायचे. जेव्हा मी रॅप करायला सुरुवात केली इंग्लिशमध्ये, तेव्हा माझा ईमेल आयडी असायचा cool=@ काहीतरी असायचं, याहू का हॉटमेल काहीतरी. हां, हेच चालायचं. तर cool= नाव ठेवलं. नंतर मला वाटलं की नावात काही वजन नाहीये जेवढं माझ्यात आहे. मग मी बादशाह ठेवलं. हो. फक्त नावातच नाही तर कामात पण. हो. आता मी तुमच्यासाठी एक रॅप लिहिला आहे. आधी BHU मध्ये आलो, मेस मध्ये प्रवेश घेतला, तिथूनही पळून गेलो, स्टीफन्स मध्ये आलो आणि तेही पुन्हा सोडून दिलं. मी सर्वांना गोंधळात टाकलं. बाबांनी बनवलं इंजिनियर, नोकरीने बनवलं गेटकीपर. हो. पण मला व्हायचं होतं लोकप्रिय. मी बनलो रॅपर. हो. खूप छान. आज तुम्हाला रॅप करताना पाहून खूप आनंद झाला. कारण जेव्हा मी माझ्या वडिलांना सांगितलं ना मला रॅपर बनायचं आहे, तेव्हा त्यांना रॅपिंग म्हणजे काय माहीतच नव्हतं. मग मी त्यांना समजावलं की ते म्हणाले आम्हाला सांग तरी तुला काय करायचंय, कळू तरी दे आम्हाला. तर त्यांना गायक माहीत होते पण रॅपर नव्हते माहीत. म्हणून मला आज त्यांना हे सांगायचंय की बाबा बघा, मी हे करून दाखवलं. तुम्ही मला थांबवायचं रॅप करण्यापासून. तुम्ही मला थांबवायचात रॅप करण्यापासून, पण मी आज जगाला शिकवलं. पण रॅपर बनण्याआधी आलूची टिक्की जास्त खाल्ली की बाबांचा मार जास्त खाल्ला? दोन्ही. बघा, बाबांचा मार तर खूप गरजेचा आहे. तर मला असं वाटतं की ज्यांना बाबांचा मार नाही मिळाला तो माणूस नाही बनत. म्हणजे तो मोठा तर होतो पण माणूस तो बाबांचा मार खाऊनच होतो. आलूची टिक्की तर भरपूर खाल्ली आहे सर. जो बिट्टू टिक्कीवाला होता, जो खूप प्रसिद्ध टिक्कीवाला, मी ट्युशनला जायचो राणीबागला, तेव्हा एकदम 10 पावलांच्या अंतरावर होता. तर ट्युशन संपल्यावर खूप टिक्की खायचो. तर मग 5वी कक्षेत असताना ज्या मुलीला बघायचा तिला पण टिक्की खाऊ घातली का? हा, बरोबर बरोबर. अरे बोला ना, सरांच्या प्रश्नाचं उत्तर द्या. नाही, बघतच बसलो सर मी. ते 5वी पासून ते 8वी पर्यंत ती माझी बेंच पार्टनर होती. आता ती खूप मोठी डॉक्टर आहे, पण माझी बेंच पार्टनर असायची ती. आणि जेव्हा ती माझ्यासोबत बोलायची मी तिच्याकडे बघायचोही नाही, तर मी पाहिलंच नाही. तर बस मग 8वीत जेव्हा रक्षाबंधन आलं तेव्हा तिने राखी बांधली. नातं तर बनवण्यात जाईन मी. तर या ज्या आयडियाज होत्या लडकी ब्युटिफुल, त्या तिथूनच सुरू झाल्या का? माझी आयडिया नव्हती ऍक्च्युली. मी विकासपुरीमध्ये बसलेलो आणि आम्ही मोमोज वगैरे खात होतो आणि माझा एक मित्र होता, तो चूलवर जास्त वापरायचा. तर बस ती तिकडनं आयडिया आली. आणि अभी तो पार्टी सुरू हुई है. ही माझी आयडिया होती सर. ही माझी आयडिया होती. हे माझे एक काका आहेत, ते प्रत्येक गोष्टीत म्हणतात अभी तो पार्टी सुरू हुई है. तर मी म्हणालो की चला, खरं तर ही सुद्धा काकांचीच आयडिया होती. पण तर मग मी म्हणजे आम्ही असे इथून तिथून आयडिया घेत असायचो. जसं की तुम्हाला प्रत्येक गोष्टीत बातमी दिसते, आम्हाला प्रत्येक गोष्टीत लिरिक्स दिसतात. पण जेव्हा पहिल्यांदा
तुम्ही तुमचं गाणं घेऊन मुंबईला गेलेलात, जिथे प्रोड्युसर गायब झालेला. हो, गायब झालेला. तर सर, मुंबईबद्दल आम्ही ऐकलेलं की तिथे ना चांगली माणसं नसतात. तर आम्हाला काय माहित, आम्हाला सुद्धा चुकीची माणसं भेटतील. तर एक प्रोड्युसर होते, खूप मोठे प्रोड्युसर होते. त्यांनी आम्हाला दिल्लीला बोलवलं, खूप मोठ्या घरात बोलवलं. म्हणजे घर इतकं मोठं होतं की त्यासाठी गुगल मॅपची गरज लागेल. तर बोलवलं, बसवलं, खूप आदरातिथ्य केलं. म्हणाले की आम्ही तुमचं नाव ऐकलंय. मी म्हणालो एवढं मोठं नाव नाही जेवढं तुम्ही ऐकलंय. तर म्हणाले आम्हाला तुमचं गाणं हवंय. मी म्हणालो ठीक आहे, मी गाणे बनवण्यासाठी एवढे पैसे घेतो. म्हणून त्यांनी मला काही रक्कम ॲडव्हान्स दिली. ते काही हजारात होते ते. तर मी म्हणालो ठीक आहे. ते म्हणाले मुंबईत ये आठवड्याभरानी. तर मी मला जे ॲडव्हान्स पैसे मिळाले त्यातूनच फ्लाईट बुक केली आणि मुंबईला आलो. आणि थोडी टशन म्हणून बिझनेस क्लास घेतला. आता तर स्टार झालो म्हणून मी मुंबईला गेलो. त्यांना फोन लावतो, त्यांनी उचललाच नाही. तर मी हॉटेल पण 5 स्टारच बुक केलं होतं. म्हणून मी ठरवलं की चला हॉटेलमध्ये तरी थांबून जाऊया. तर तो गायब झाला आणि मग ते शिल्पा मॅडमची दिवाळी पार्टी होती आता नुकतीच. तर तिथे ती व्यक्ती मला भेटली. मला तर आठवतही नाही कोण होता तो. तर तिथे तो मला हे ब्रदर बोलत होता. मी म्हटलं कोण आहे बाबा हा? बरं, तशी माझी स्मरणशक्ती चांगली आहे. मी चेहरा लक्षात ठेवतो, नाव आठवत नसले तरी. तर म्हणाला तुला आठवतं का आपण दिल्लीत भेटलो होतो? मी म्हणालो नाही. तर ते म्हणाले नाही, आम्ही एक चित्रपट बनवत होतो, तुमच्याकडनं गाणं पाहिजे होतं. आम्ही तुम्हाला शास्त्री पार्कजवळ मोठं काहीतरी होतं तिथे बोलवलेलं. मी म्हणालो तू आहेस? म्हणाला हो. त्याला बोललो अरे तुला माहितीये का तुझ्यासाठी कोणतं गाणं बनवलेलं? तर म्हणाला नाही, अभी तो पार्टी सुरू हुई है. तर त्यांच्यासाठी ते गाणं लिहिलेलं. तर मोय झालं त्याच्यासोबत. लोकांना वाटतं की बादशाह तर मोठ्या घराण्यात जन्माला आले. हो. बादशहानी तर आपल्या आयुष्याची सुरुवातच तोंडात चांदीचा चमचा घेऊन केली. मी जन्म एका अशा घरात घेतला की म्हणजे ते दिल्लीमध्ये घरं असतात ना, फ्रंट असतं आणि बॅक असतं आणि एक लहान गल्ली असते. तर आमचं जे घर होतं ना ते भाड्याने होतं. 2 खोल्या होत्या. तिथे राहायचो आम्ही. आणि जे लहान गल्ली असायची तेच आमचं ग्राउंड असायचं. तिथे एखाद्या कन्स्ट्रक्शनसाठी कधी माती आणून टाकली की ते आमचं प्लेग्राऊंड असायचं. कोणी विट्या ठेवायचे तर तिथे खेळायचो. तिथेच सायकल चालवायला शिकलो. तिथे जन्माला आलेलो सर. पण माझ्या आईवडिलांनी मला वाढवण्यात कसलीच कमी नाही ठेवली. आणि म्हणजे परिस्थितीपेक्षा जास्तच केलं माझ्यासाठी जे काही केलंय. तर मला आठवतं तेव्हा एक खूप मोठी टायमेक्सचे घड्याळ असायचे. त्यावेळी ते खूप महाग असायचे. तर पेपरमध्ये ॲड आलेली. तर मी ती ॲड कापून बाबांच्या ब्रीफकेसमध्ये ठेवली. म्हणजे तेव्हा ते ऑफिसला निघालेले स्कूटरवरून. तर संध्याकाळी मला आठवतं मी खेळत होतो आणि त्यांनी ते घड्याळ काढून माझ्या हातात दिलं. आणि ते घड्याळ खूप महाग होतं. आता तुम्ही जी गाणी म्हणत असतात, हो. जे रॅप बनवतात, जे काही सिंगिंग करता, ते आवडतं का मग तुमच्या आईबाबांना? हो, म्हणजे आई तर खूप टीका करते की तुझं हे गाणं खूप चालेल. तू असं नाही केलं पाहिजे होतंस. जसं की एक सणक गाणं आलेलं, त्यावर खूप वादविवाद झालेले. खूप मिश्र कमेंट्स होत्या घरातून. आई म्हणाली ते बरोबर आहे. बाबा म्हणाले नाही, असं नव्हतं केलं पाहिजे. तर हे असं आहे. पण घरात जास्त कामाबद्दल ते बोललं जात नाही. काय बोलतात मग घरी? ओरडतात ते. तू झोपत नाहीस वेळेवर, जेवत नाहीयेस वेळेवर, तुझ्या तब्येतीची काळजी घे. आणि नातेवाईकांच्या चुगल्या खूप करतात. हो, चुगल्याच चालू असतात त्या. काकीने हे केलं, मामीने हे केलं, आत्याने असं केलं. मला पण खूप मजा येते त्यात. तर लडकी ब्युटिफुल करके चूल होतं माझं पण. कधी कधी असं वाटतं की इतकं कन्फ्युजन आहे लाईफमध्ये की तुम्ही चुकीचे निर्णय घेता. तुम्ही टीव्ही चॅनल काढलं की मी MTVला टक्कर देईन म्हणून. आलेलं माझ्या मनात की मी एक दिवस एक टीव्ही चॅनल काढेन आणि MTVला संपवीन कायमचं. 6 महिन्यात संपवीन. 6 महिन्यातच चॅनल बंद पडलं. मग तुम्हाला सिनेमे काढण्याचा छंद जडला? हो, ते तर पहिला सिनेमा चुकून बनलेला आणि तो हिट झाला. मला वाटलं माझ्यापेक्षा मोठा प्रोड्युसरच नाही कोणी. स्क्रिप्ट तर मलाच येते जज करता. मग दुसरी फिल्म बनवली, 35 लाख रुपये कमवले फक्त. तर चला जनतेमधून कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का बघू? तुम्हाला वाटते ही मेजवानी आहे,
पण मी तुम्हाला सांगतो, ही रजतजींची अदालत आहे, थोडं सांभाळून राहा. संकट येणार आहे. येणारं संकट आहे. हे मी पहिल्यांदाच पाहत आहे आपकी अदालतमध्ये प्रश्न सुद्धा रॅपमध्ये विचारले जात आहेत. उत्तर पण असं अपेक्षित करू नका. तुम्ही शाहरुख खानच्या नावावर तुमचं नाव बादशाह ठेवलं, हो. पण शाहरुख खानने तुमच्यासाठी काय केलं आहे? एक मला वाटतं शाहरुख खानला माझ्यासाठी काही करायची गरज नाहीये. ते आहेत या भूमीवर, हेच त्यांनी भरपूर केलंय. मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे, खूप जास्त मोठा फॅन आहे आणि खूप सारे लोक त्यांचे खूप मोठे फॅन आहेत. पण त्यांनी माझ्यासाठी एक स्पेशल गोष्ट केली आहे. त्यांनी मला एक काम सांगितलं होतं. त्यांची एक टीम आहे त्यांच्यासाठी गाणं बनवायला सांगितलेलं. तर मी त्यांना त्यांचं एक गाणं बनवून दिलं आणि त्यांची एक पूजा म्हणून मॅनेजर आहे, ती विचारायला लागली पैसे वगैरे काय. तर मी तर धन्य झालो. म्हणजे मला संधी मिळाली सरांसोबत काम करायची. तर म्हणाली तू वेडा आहेस का सांग. तर मी म्हणालो मला प्ले स्टेशन हवं आहे. नवीन प्ले स्टेशन आलेलं, प्ले स्टेशन 5. तर ती म्हणाली हां पक्का. तर मी म्हणालो हो, पण ते अजून लॉन्च नाही झालंय. तर तिने विचारलं म्हणजे. तर मी म्हणालो ते इंडियामध्ये लॉन्च नाही झालंय आणि मला ते हवं आहे सगळ्यात आधी इंडियामध्ये. तर माझ्याकडे तोपर्यंत फोन आलेला. माझ्याकडे एक आठवड्यात सरांचा मेसेज आला फोटो सकट, प्ले स्टेशनचा फोटो, आणि म्हणाले तुझं सामान आलंय, कुठे पाठवायचं आहे. तर सगळ्यात आधी जे प्ले स्टेशन इंडियामध्ये आलेलं ते शाहरुख सरांनी मला, आणि मी इतका वेडा, इतका मूर्ख, मी सरांची साईनही नाही घेतली त्यावर. ते पण त्यांनी ते मोय मोय होय होय. मला कोणीतरी प्रश्न पाठवला की तुमच्या हातावर जो टॅटू बनवलाय त्यामुळे तुम्ही एम्बॅरेस्ड होत असता हातावर जो टॅटू बनवलाय. हा जो टॅटू आहे ना, तो तुम्ही नीट पाहिला तर हे आहे तुटलेलं हृदय ज्यावर मलमपट्टी आहे. हे वयाच्या 35व्या वर्षी मी करवून घेतलं होतं. माणसाला शोभत नाही. माहित नाही मी का केलेलं, मला काही कळतच नाहीये. लोकांना हेच जाणून घ्यायचं आहे की ती कोण होती जिने हृदय तोडलंय. होती सर कोणीतरी. संसारी आहे ती, तिचे मुलं आहेत, आता नवरा आहे तिचा. म्हणजे का, आणि आता तिचं एक कुटुंब आहे. एकच होती की खूप होते? नाही, तोडणारी तर एकच होती. बाकी ज्यांचे बराच वेळा ना सर, माहिती आहे आर्टिस्ट लोक खूप वेडे असतात. कधी कधी जाणून बुजून मन मोडून घेतात. म्हणजे मुद्दामुन्ना सर अशी काहीतरी परिस्थिती निर्माण करून घेतात की काही हरकत नाही. हा काहीतरी आहे नक्की. म्हणजे आणि म्हणजे असे विचित्रच लोक असतात. नाही, मग हृदय तुटल्याचे फायदे काय असतात? सर खूप फायदे आहेत. चांगले हिट गाणे बनतात. बरेच फायदे आहेत. हृदय तुटल्यानंतर कोणती गाणी बनवलीत? एक गाणं केलेलं सर मी. लाइटें बंद, टीवी ऑन नहीं होता, मैं हमारे कमरे में नहीं सोता, मैं ओल्ड स्कूल मुझसे मूव ऑन नहीं होता. म्हणजे असंच काहीतरी. सर विचित्र लोक होत आपण. प्रेमाच्या मागे मागे धावतो आणि मग जेव्हा प्रेम येतं तेव्हा आपण लांब पळतो. असंच आहे. तर ही चलबिचल काय हेच समजत नाही.